नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. यशस्वी या ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं मी खूप खूप स्वागत करतो. आजच्या तासिकेमध्ये आपण NMS 2025च्या दृष्टिकोनातून इतिहास या विषयातील ब्रिटिश सत्तेचे परिणाम या घटकावरील काही महत्त्वाच्या प्रश्नांचा विचार आपण करणार आहोत. त्या प्रश्नांचा सराव करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्न पाहत असताना यातील पहिला प्रश्न आहे, भारतात कोणती युरोपीय सत्ता प्रथम आली? पर्याय एक आहे ब्रिटिश, दुसरा आहे डच, तिसरा आहे फ्रेंच, चौथा आहे पोर्तुगीज. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच डी, पोर्तुगीज. भारतात इसवी सन 1498 मध्ये पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा हा सर्वात प्रथम आला, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पोर्तुगीज. यापुढील प्रश्न आपल्यासमोर असा आहे, पेशवे पदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली, त्यामुळे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झाला. पर्याय एक आहे माधवराव पेशवे, दुसरा आहे रघुनाथराव पेशवे, तिसरा दौलतराव शिंदे आणि चौथा आहे नानासाहेब पेशवे. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे म्हणजे पर्याय क्रमांक 2, रघुनाथराव पेशवे. माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता रघुनाथरावाने पेशवेपदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली, त्यामुळे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झाला, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे रघुनाथराव पेशवे. प्रश्न तिसरा आहे, 1782 साली कोणता तह होऊन पहिले इंग्रज मराठा युद्ध संपले? पर्याय आहे पुरंदरचा तह, श्रीरंगपट्टण तह, सालाबाईचा तह, वसईचा तह. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सालाबाईचा तह. तर 1782 साली सालाबाईचा तह होऊन पहिले इंग्रज मराठा युद्ध त्या काळामध्ये संपण्यात आलं. प्रश्न 5वा आहे, चौथा आहे, 1827 साली राजनैतिक विषयी सभानीती नावाचा ग्रंथ कोणी लिहून छापला? छत्रपती प्रतापसिंह, माधवराव पेशवे, बाजीराव पेशवे, ग्रँटअप. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, छत्रपती प्रतापसिंह. छत्रपती प्रतापसिंह यांनी छापखाना काढला आणि अनेक उपयुक्त ग्रंथ छापून घेतले. 1827 साली राजनीतिक विषयक सभानीती नावाचा एक ग्रंथ लिहून त्यांनी छापला आहे. त्यापुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. 1765 मध्ये कोणी बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली? लॉर्ड वेल्लेस्ली, रॉबर्ट क्लाइव्हने, जनरल लेज. प्रश्न आणि पर्याय क्रमांक 4, डी, पेशव्यांनी. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रॉबर्ट क्लाइव्ह. रॉबर्ट क्लाइव्हने 1765 मध्ये बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली. महसूल गोळा करण्याचे काम कंपनीने हाती घेतले, तर शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम बंगालच्या नवाबाकडे ठेवले. याला राज्यव्यवस्था असे म्हणतात. प्रश्न 6वा आहे, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? रॉबर्ट क्लाइव्ह, रँडॉप, लॉर्ड वॉर्न हेस्टिंग्स, लॉर्ड डलहौसी. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, लॉर्ड वॉर्न हेस्टिंग हा पहिला भारताचा गव्हर्नर जनरल होता. 1773च्या रेग्युलर ॲक्टनुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला. ॲक्टनुसार लॉर्ड वॉर्न हेस्टिंग हा गव्हर्नर जनरल झाला. प्रश्न 7वा आहे, भारतात इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी त्यासाठी कोणी नोकरशाहीची नियुक्ती? तर पर्याय आहेत रॉबर्ट क्लाइव्ह, पार्लमेंट, लॉर्ड मेकाले, लॉर्ड कॉर्नवॉलिस. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते म्हणजे पर्याय क्रमांक 4, लॉर्ड कॉर्नवॉलिस. लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी सत्ता दृढ करण्यासाठी भारतामध्ये सर्वात प्रथम नोकरशाहीची निर्मिती केली, कारण इंग्रजांना ही सत्ता मजबूत करण्यासाठी त्याची आवश्यकता होती.
इंग्रजी अंमल सुरू होण्यापूर्वी खेड्यामधील अर्थव्यवस्था टिंबटिंब अशी होती. पर्याय आहेत उद्योगावर, दुसरा पर्याय आहे स्वयंपूर्ण, तिसरा आहे पिकानुरूप, चौथा आहे सामान्य. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्वयंपूर्ण. कारण इंग्रजी अंमल सुरू होण्यापूर्वी भारतामध्ये खेड्यापाड्यामध्ये सर्व व्यवस्था ही स्वयंपूर्ण अशी होती. हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. कोणत्या नगदी पिकांना इंग्रज सरकार उत्तेजन देऊ लागले? पर्याय आहे पहिला ऊस, मका, भात, दुसरा आहे गहू, ज्वारी, बाजरी, कापूस, नीळ, तंबाखू, चहा, कॉफी, रबर, कॉफी. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कापूस, नीळ, तंबाखू, चहा. शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असत. हे अन्नधान्य त्यांना घरच्या वापरासाठी व गावाची गरज भागण्यासाठी उपयोगी पडत असे. पण नंतर इंग्रज आल्यानंतर कापूस, नीळ, तंबाखू, चहा इत्यादी पिकांना इंग्रज सरकार उत्तेजन देऊ लागले. यापुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. इंग्रजांना कशासाठी भारतात वाहतूक व दळणवळण यांच्या आधुनिक सोयी सुविधा निर्माण केल्या? तर पहिला पर्याय आहे दळणवळण व्यवस्था व विकास, पायाभूत सुविधा, व्यापार वृद्धी आणि प्रशासनाची सोय यासाठी, अडचणीवर मात करण्यासाठी. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 व्यापार वृद्धी आणि प्रशासनाची सोय यासाठी. इंग्रजांना व्यापार वृद्धी आणि प्रशासनाची सोय व्हावी यासाठी वाहतूक आणि दळणवळण व्यवस्था ही आधुनिक सोयी सुविधा निर्माण त्या काळात केल्या. यापुढील जो प्रश्न आहे तो 11वा. 1853 साली कोणत्या मार्गावर पहिली रेल्वे गाडी धावू लागली होती? पहिला पर्याय तो म्हणजे मुंबई ठाणे, दुसरा आहे दिल्ली कोलकाता, चौथा आहे मुंबई पुणे, तिसरा मुंबई पुणे, चौथा आहे अमृतसर दिल्ली. तर उत्तर आहे मुंबई ठाणे. सर्वप्रथम भारतामध्ये रेल्वे या मार्गावर धावली. यापुढील प्रश्न आहे क्रमांक 12. इंग्लंडच्या पक्क्या मालामुळे भारतातील पारंपरिक टिंबटिंब बंद पडले व अनेक कारागीर बेकार झाले. पर्याय क्रमांक 1 समूह, दुसरा आहे शेती व्यवसाय, तिसरा आहे उद्योगधंदे आणि चौथा आहे वाहतूक. तर याचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उद्योगधंदे. कारण इंग्लंडच्या पक्क्या मालामुळे त्यांच्या ज्या किमती होत्या त्या कमी होत्या आणि हाताने तयार केलेल्या वस्तूंची जी किंमत होती ती जास्त होती. म्हणून त्या काळामध्ये इंग्रजी त्या स्वस्त मालासोबत भारतीय कारागीर स्पर्धा करू शकत नसल्यामुळे त्यांचे जी गावातील छोटे मोठे उद्योगधंदे होते ते पूर्णतः बंद पडले. प्रश्न 13वा आहे. 1854 साली कोणी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली? जमशेदजी टाटा, रामजी शिंदे, कावसजी नानाभाई, वेमेशचंद्र बॅनर्जी. तर 1854 मध्ये कावसजी नानाभाई दावर यांनी पहिली मुंबईमध्ये कापड गिरणी सुरू केली. यापुढील प्रश्न आहे तो म्हणजे पर्याय प्रश्न क्रमांक 14वा. 1855 मध्ये बंगालमधील कोणत्या ठिकाणी तागाची पहिली गिरणी सुरू झाली? हावडा, रिश्रा, तिसरा पर्याय आहे संबलपूर, चौथा आहे रांची. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रिश्रा. 1855 मध्ये बंगालमध्ये रिश्रा ह्या ठिकाणीच पहिली तागाची गिरणी सुरू करण्यात आली. यापुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. 1907 साली जमशेदजी टाटा यांनी कोठे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला? पर्याय क्रमांक 1 जमशेदपूर, दुसरा आहे भागलपूर, तिसरा टीटानगर आणि चौथा आहे इटानगर. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जमशेदपूर. 1907 साली जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. प्रश्न क्रमांक 16. 1784 साली कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था स्थापन केली? याचे पर्याय आहेत. पहिला प्रश्न मॅक्युलर, विलियम जोन्स, लॉर्ड मेकाले आणि लॉर्ड डलहौसी. तर या प्रश्नाचे जे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्हणजे विलियम जोन्स या अधिकाऱ्याने एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था त्या ठिकाणी स्थापन केली.
यापुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17वा. 1829 मध्ये कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने सतीबंदीचा कायदा केला? प्रश्न तील पर्याय आहेत राजाराम मोहन राय, दुसरा आहे विलियम जोन्स, लॉर्ड बेंटिकेन्स आणि लॉर्ड डलहौसी. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लॉर्ड बेंटिकन या अधिकाऱ्यानं भारतामधली सतीबंदीचा कायदा हा त्याने केला आणि तेव्हापासून भारतामध्ये सती प्रथा ही बंद करण्यात आली. यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18वा. लॉर्ड मॅकॉलीच्या शिफारसीनुसार 1835 मध्ये भारतात काय सुरू करण्यात आले होते? रेल्वे सेवा, इंग्रजी शिक्षण, न्याय व्यवस्था, पोलीस दल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 इंग्रजी शिक्षण. कारण भारतामध्ये 1835 मध्ये इंग्रजी शिक्षण देण्यास सुरुवात झाली. कारण इंग्रजांना त्यांची कामं करण्यासाठी भारतातील नोकर वर्ग हवा होता आणि त्यांना इंग्रजी येणं आवश्यक होतं. म्हणून त्या काळात 1835 मध्ये इंग्रजी